ह्या बाईचं आपण सगळे का ऐकून घेतोय? ही बाई आपल्याशी किती खोटं वागलीये हे विसरलात का? गेला महिनाभर ही बाई सतत आपल्याला फसवत होती. आपल्याला अंधारात ठेवून ही भलताच कुठल्या तरी क्लासला जात होती आणि काय माहित आपल्याला काय माहित ही क्लासला जात होती की दुसरीकडे कुठेतरी तोंड काळं करायला जात होती. यापुढे एक शब्द जरी बोललात ना तर याद रखा. खबरदार! चुप! आणि माझ्या समोर आवाज खाली. तुमच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवून मी शांतपणे बोलत होते, पण नाही सीमाबाई, तुमची ती लायकीच नाही. बोलणं संपलं नाहीये माझं अजून. माझी पिहू मला सारखी सांगण्याचा प्रयत्न करत होती की आई, काकू चुकीची वागते. अविनाश, मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. मी म्हटलं की नाही, तुझी काकू वहिनी असं वागूच शकत नाही. कारण वहिनी, खरंच मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जा. पण वहिनी, तुम्ही मला आणि माझ्या विश्वासाला खोटं ठरवलं. अजूनही तुम्ही माझ्यावरच आरोप करताय, माझ्यावरच संशय घेताय, मलाच बोलताय, मलाच कारणीभूत धरताय. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ए अनु, काय आहे? ए अनु काय? कोण आहे अनु? बाई म्हणून मी तुम्हाला किती समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण नाही सीमाबाई, तुम्ही तर माणूस म्हणून घ्यायच्या पण लायकीच्या नाही. बस बस अनु, बस. खूप बोललीस हा. आता गप्प बसायचं, एकदम गप्प. राजन, ऐक, काय काय बोलते ही? बघतोयस ना, ही बाई तुझ्या समोर वाटेल ते बोलतेय मला. अरे, ह्या घरची मोठी सून आहे मी, तुझी बायको आहे मी. राज,